म्हणजे छान म्हणजे त्यांच्या मनासारखं. खूप भारी वाटलं मला. खूप छान वाटलं आणि वेगळं समाधान मिळालं आणि तुमच्याशी म्हणजे तुमचे जे मी ऐकते पूजा मॅडम, बाकी जे जॉइन झाले ते सगळ्यांचे, वैशाली मॅडम सगळ्यांचं मला म्हणजे असं अगदी माहेरी गेल्यासारखं वाटतं. येस, म्हणजे हे माहेरी कसं कोणीतरी आपण आपलेच आयजो लोक आहे. आपलेच लोक आहे कोणीतरी नाही का, आपल्याला असं आपलेपणा वाटतो. बरे यांना आता भेटलो नाही, आपण पर्सनली भेटलो नाहीये, वैशालीताई झालं, पूजा मॅडम तुम्ही झालं. एवढं छान म्हणजे मार्गदर्शन करतात आणि खूप असं छान म्हणजे पुनर्जन्म झाल्यासारखं किंवा असं नवीन मैत्रीण खूप छान जवळची मिळाल्यासारखं वाटतंय खरंच. येस, मग हेच आपलं मॅजिक आहे. हेच हां. मॅजिक पाहिजे आपल्याला. हेच पाहिजे की आपल्याला आपुलकी क्लास जॉइन करायचंय आपल्याला. कुठलंही काम आपण जेव्हा असं कोणाच्या प्रेशर, दबावाखाली करत नाही ना, ते काम म्हणजे मॅजिक आहे. हां, ते बरोबर. काम म्हणजे आपलं स्वतःचं काम. बघा, असं आपल्याला एखादं काम आहे, स्वयंपाक करायचं किंवा घरातलं करायचं, फरशी पुसायची, आपल्याला त्याचं एक येतं काम म्हणून संपवायचंय किंवा प्रेशर म्हणून. पण जिथं आपल्याला अशी आवड निर्माण झाली ना, तिथं ऑटोमॅटिकली सवड काढतं माणूस. काढतं ना? बरोबर. हो, मग नक्की. तिथं आवड एकदा व्हायला लागली, तर तुम्ही काय करत असता, मोबाईल एका ठिकाणी. आता पूजा मॅडम कशा बसल्या असतात सेट करून मस्त मोबाईल एका ठिकाणी. त्या हातात त्याचा लोड नाही पकडायचा. 1 तास छान. आहे, आपण इकडं-तिकडं त्याला मस्त ठेवून द्यायचं आणि वही पेन घ्यायचा आणि मस्त एका ठिकाणी बसायचं. हा माझा क्लास आहे, हा माझ्यासाठी आहे. हा परमेश्वराने युनिव्हर्सली मलाच गिफ्ट दिलाय. तर मस्त हो. रिलॅक्स जेव्हा तुम्ही तुम्हाला स्वतः हलकं करून बसताल ना, तेव्हा तुमच्यावर मॅजिक काम करायला लागेल. नाहीतर आपलं असं बल्डर असतं बघा, सकाळी उठण्यापासून आज मला काय भाजी करायची, काय करायचं? मग असं चांगला सेटअप करायचा. मोबाईल असा आडवा ठेवला म्हणजे तुम्ही अशा पूर्ण व्यवस्थित दिसता. आणि बसायचं मस्त डायरी, पेन 1 तास मी माझ्यासाठी दिले ना. शाळेत जात होते, लग्नाआधी क्लासला जात होते. तर कसं मस्त खुश-खुश होऊन आपण ते बॅग कोणती घ्यायची, काय कोणती घ्यायची, ट्युशन आहे. 1 तास असा आपलं राहायचं. आपल्याला काही घेणं-देणं नाही. कुठं काय होतंय, लाईट जातीये, कुठं काय कसं होतंय, आपल्याला काहीच टेन्शन राहत नव्हतं. आणि मग आपण जेव्हा ही आपली एनर्जी वाढवतो आणि आपल्याला जेव्हा चांगलं वाटायला लागतं, तेव्हा तेच म्हणजे आपल्याला खरं पीसफुल आहे. म्हणजे किती पण तुम्ही भारी-भारी दागिने किंवा सगळं काही घेतलं, तर तुम्हाला हा आनंद तुम्हाला मिळू नाही शकणार. मग तेव्हा काय लागतं, की आपल्याला आंतरिक सुख पाहिजे, आंतरिक सुख. आंतरिक सुख आता तुम्हाला असं वाटतं, तुम्ही म्हटलं, की नाही मला असं माहेरसारखं वाटतं. आपल्याला इथं काही आपण दिलं घेतलंय का? काय आपण कुठं काही आपण एकत्र आहे, आपण सगळे दूर-दूर आहोत. अजून काही कोणाची भेट नाही किंवा काही असं स्पेशली हे नाही. पण मन खूप हलकं वाटतं पण. असं ऐकून किंवा थोडंसं 2 शब्द बोलून येस. खूप रिलॅक्स आणि छान वाटतं पण. येस. मग आपल्याला हीच गोष्ट करायची आहे, की आपल्यासारख्या भरपूर अजून असतील लेडीज, की त्या एकट्या-एकट्या राहतायत. त्यांना कोणी सोबत नाही किंवा त्यांना भरपूर गोष्टी असतात ना, आपल्याला आपल्याला कोणी सांगायला नसतं, बोलायला नसतं. मग अशा लेडीज आपण बघतो, की अँक्झायटी, डिप्रेशन, हॉस्पिटल, दवाखाना हे सगळं चालू आहे. आणि त्यांना जर आपण खुश राहण्याचा हा मंत्र शिकवला, जर त्यांना कळालं, की वॉव! इतकं सगळं आपल्याला मिळतं, तर त्यांच्या स्वतःमध्ये तर बदल करतील. पण त्यांच्या लाईफमध्ये, त्यांच्या फॅमिलीमध्ये, त्यांच्या मुलांमध्ये, त्यांच्या आजूबाजूला म्हणजे एक माणूस म्हणून कसं जगायचं आपल्याला तेवढं करता आलं पाहिजे. मग त्यासाठी ही प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. पण जेवढं आपण ही प्रॅक्टिस करू आणि आपल्याला कनेक्ट ठेवू. कनेक्ट राहणं गरजेचं. भलेही तुम्ही 5-10 मिनिटं उशीर होऊ द्या, कधी तुमचं एखाद्या वेळेस तुम्ही कामात राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही. पण तुमचं सातत्य जे आहे ना, सातत्यच आपल्याला मॅजिक मिळवून देतं. आणि जसंही आपलं सातत्य आपल्या स्वतःविषयी असेल, की हेच मला करायचं. बघा तुम्हाला हे जे गिफ्ट मिळालंय, मला जे मिळालंय, क्लास मिळाला, मॅजिक कळालं आणि नंतर मला छान रिझल्ट आले. मग मला इतरांना द्यायला चांगलं वाटलं, की चला आपल्यालाही मॅजिक मिळालं. मग हे पण मॅजिकपेक्षा कमी नाही का? हे पण खूप मोठं मॅजिक आहे ना, की माझ्यापर्यंत हे आलं, नंतर मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं. बरं. मला वाटलं मी फुलफिल झाले. मला वाटतंय खुशी आणि हे करायला मला आनंद वाटतोय ना परत. मला कोणाचं असं हे नाही, की तू हे कर एवढं किंवा हा हे. आपल्याला जे काम करताना खुशी वाटते, की समाधान वाटतंय, की वॉव! हां, म्हणजे छान वाटतंय, की निवांत आपण जे करतोय ना, त्याच्यामध्ये आपल्याला छान झोप लागते किंवा एक केल्याचं काहीतरी समाधान वाटतंय, की चला, की भले एक दुसऱ्यांच्या खुशीसाठी आपण काम करतोय किंवा दुसऱ्यांच्या आनंदासाठी आपण खरंच मनापासून काम करायला लागलो ना, तर त्याचं समाधानच वेगळं आहे. त्याचं तुम्ही कशाशीच कंपॅरिझन करू शकत नाही. म्हणजे ती पण एक भक्तीचंच स्वरूप आहे. आपल्याला तेव्हा खरं लक्षात द्यायला लागतं, की ती एक भक्तीच आहे. की आपल्याला असं नाही, की तुम्ही माळाच जप करत बसा आणि दिवसेंदिवस तुम्ही हेच करत बसा. आज बदललेलं आहे सगळं काही परिवर्तन झालेलं आहे. मग आपण जर खुशी कोणाच्या आहे, कोणाची आपण काय करतोय इव्हन, की आपल्यासारखं इतरांना बनवायचा प्रयत्न करतोय, आहे ना? आपल्याला कोणाच्या तरी लाईफमध्ये जायचंय, आपल्याला त्याला मॅजिक सांगायचं, तर हे खूप मोठा आनंद आहे, की असं वाटतंय ना एखाद्याला बघून, नाही याला कळालं पाहिजे मॅजिक, त्याला सांगितलं पाहिजे.
व्हायच्यापर्यंत हा पण आनंद पोहोचवला पाहिजे. तर हे खूप मोठं आपल्या हातून घडणारं कार्य आहे. म्हणजे ताई तुम्हाला पण असं वाटतंय, की कोणाला आता नवीन बॅच आपली 1 तारखेपासून चालू होणार आहे, की तुम्हाला सगळ्यांना असं वाटतंय, की मला कुठेतरी हे करायचंय आणि माझ्या आयुष्यात पण मॅजिक डबल आणायचं. तुम्ही नक्कीच इतरांना शेअर करा मॅजिक. हं. इतरांना शेअर करा जेणेकरून आपण इतरांना ते पोहोचू शकतो इतरांपर्यंत. आणि आता तर Zoom आहे. घरात बसून सगळं मस्तपैकी करायचं आपल्याला आहे ना. घरात बसून हो. प्रॅक्टिस करायची आहे. सगळं काही आहे आणि आपल्या फेवरमध्ये कामं व्हायला लागतात. आणि असं आपल्याला वाटतं की घरातले पण कामं खूप छान होणार. वातावरण पण खूप छान होणार. आपल्याला त्याच्यामध्ये काही अडचणी नाही येणार, काही कॉल नाही येणार, काही नाही. सगळं म्हणजे एकदम आपल्याला जसं पाहिजे तसं. इव्हन तुम्हाला लाईट आहे, नेटवर्क आहे, त्याचं सुद्धा डिस्कशन नाही होणार. आता परवाला आम्ही सगळ्यांनी प्रॅक्टिस केली. हेल्थची डीप प्रॅक्टिस केली. म्हणजे स्वतःविषयी सेल्फ लव्ह कसं करायचं, स्वतःला काय अनुभव म्हणजे स्वतःला कसं एकदम डीप आम्ही 1-1.5 तास इथं प्रॅक्टिस केली. मग ती आपल्या एकट्याकडनं होती का? एकटं बसून असं करायचं. स्वतःविषयी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला 2-3 खरंच. तास करायची. ती तुम्ही 5 तास करूनही त्याचा रिझल्ट येणार नाही. येस पूजा मॅडम परवाचा तुम्ही अनुभव शेअर करा. पाटील ताईंना म्हणजे आपण जे आता हेल्थची प्रॅक्टिस केली ना, की एवढं डीपली आपण स्वतःला बघितलं, ओळखलं आणि एकमेकांमध्ये प्रॅक्टिसचा काय रिझल्ट येतो? येस. हां, म्हणजे परवा आम्ही हे केलेलं बॉडी पार्ट्सला थँक यू बोललो होतो सर्व बॉडी पार्ट्सला. तर ते आधी माहिती नव्हतं ना, की म्हणजे सेशन झाला होता तेव्हा माहिती होतं, की हां, ह्या पार्टला थँक यू बोलायचं. पण ते डीपली जे होतं ना, ते डीपली मॅमनी सांगितलं, की प्रत्येक पार्टला का थँकफुल आहोत ते सुद्धा आपण बोललं पाहिजे. ते आपल्याला पटकन क्लिक पण नाही होत, की हां, ही गोष्टीसाठी मी थँकफुल आहे. पण अजून त्याचे फायदे का आहेत? ते लिहिताना पण आपण लिहिलं पाहिजे, की त्याचे काय फायदे आहेत आणि आपण त्यासाठी का थँकफुल आहोत. तर आता मी कालपासून रात्रीपासून प्रॅक्टिस केली, की रात्री झोपताना सगळ्या बॉडी पार्टला प्रॉपर वेळ द्यायचा. नाहीतर मी आधी काय करायची माहिती आहे, मी माझ्या पूर्ण बॉडी पार्टसाठी थँक बस एक सेंटेन्स बोलायची. पण आता मी काल 15 मिनिटं काढून 15 पण मला वाटतं अर्धा 1 तास झाला असेल. प्रत्येक अवयवाला आठवून मग त्याचा रिझन हे मला का मी थँकफुल आहे बोलून म्हणजे मी लिहिलं नाही. पण मी बेडवर पडल्या-पडल्या असं बोलले आणि हं, जो हं. पार्ट दुखतो ना, तर त्याला इग्नोर करून ना, दुसरे जे पार्ट चांगले आहेत ना, त्याची तारीफ करायची आणि त्याच्यामुळे मग काय होतं, जो दुखतोय ना, तो सुद्धा ठीक होऊन जातो. असं सगळं बारीक शिकायला मिळालं इथे हां. हां, पण आपण हे कधीच केलं नाहीये ना, तर हे बुक पण खूप छान आहे. थँक यू टू रोंडा, थँक्स टू मॅम ज्यांनी हा क्लास पण स्टार्ट केला आणि स्पेशली हा मराठीत केला. त्यामुळे मराठी जी लोकं आहेत ना, त्यांना थोडा आपलेपणा जास्त वाटतो. माइट बी. होय. आणि हं. त्याचा रिझल्ट मी तुम्हाला सांगते. मराठीत करण्याचं रिझन सांगते. आता होप, नो सगळ्यांना माहिती. पण आता इंग्लिशमधून ठीक आहे आपण म्हणतो, प्रेयर करतो. पण त्याची डीप प्रॅक्टिस जर तुम्हाला मराठीमधून कारण आपल्या आतमध्ये मुरलंय ना ते. आपण आज हं. किती पण हिंदी, इंग्लिश बोलायला लागलो, सगळं लिहू शकतो, बोलू शकतो, ऐकू शकतो, समजू शकतो. पण आपल्या अंतर्मनामध्ये एक बेस आहे. की आपण लहानपणी शिकताना पहिले आई शिकलो, क, ख, ग, घ शिकलो. नंतर आपण एबीसीडी. पण आपला जो बेस आहे ना, मराठीचा बेस झालेला आहे काही लोकांचा, तर त्यांच्यावर ते मेडिसिन सारखं फास्ट काम करतं. किंवा मराठीत आपुलकीने बोललेलं किंवा मराठीत आहे. तर मला असं का वाटलं, की हे मराठीत आपण हे करायला पाहिजे, की भरपूर आहे हिंदी, इंग्लिश. जेव्हा मी व्हिडिओ बघितले हिंदीचे, इंग्लिशचे जे आहे, पण तुम्हाला विथ फीलिंग अँड टच रिझल्ट जो फास्ट येणार आहे ना, मराठी लोकांची जी मातृभाषा ज्यांची मराठी आहे त्यांना फास्ट येणार. हिंदीमधून पण येणार. पण आता जेव्हा आपण हिंदीमधून ते करतोय, फॉर एक्झाम्पल तुम्ही बोला हिंदीमधून आरशासमोर जाऊन किती फीलिंग आणि तुम्ही जर मराठीमधून जी आपली भाषा आहे ती, जो टोन आहे आणि प्रत्येक मराठी भाषेचा प्रत्येक जणाचा एक वेगळा टोन आहे ना. असं म्हणतात की 10 मैलावर भाषा ही चेंज होत असते. मग पुण्याच्या लोकांचा टोन वेगळा, खानदेश लोकांचा टोन वेगळा, सगळ्यांचा असा टोन आहे आणि आपल्या स्वतःचा पण एक टोन आहे. मग जो आपण लहानपणापासून इतक्या वर्षानुवर्ष ऐकत आलेलं आहे किंवा आपण आपल्याला आपला आवाज काही लोकं म्हणतात ना साउंड थेरपी. एखाद्याचा आवाज जरी आपल्याला ऐकू आला, आपल्या आईचा आवाज आपल्याला एक थेरपी आहे. आहे ना, ती पण एक थेरपी म्हणजे आपण आजारी आहे किंवा काही आहे, की मुलाला तो आईचा आवाज ऐकला गेला, की त्याला ते बरं वाटतं, रिलीफ होतं. म्हणजे ही हीलिंग प्रोसेस पण आहे. आपला ओरिजिनल आवाज, आपली ओरिजिनल भाषा जी आहे, ती एक स्वतःला हील करण्याची पण प्रोसेस आहे. असे खूप सारे कारणं आहे, की ज्याने आपण स्वतःला हील करू शकतो. मग आता परवा जसं पूजा मॅडम सांगितलं चॅप्टर तर आमचा सुरुवातीलाच होऊन गेला होता हेल्थवर. पण मला माहिती आहे, की कोणी एवढं डीपमध्ये प्रॅक्टिस करणार नाही. ठीक आहे, सांगते मॅजिकल मॉर्निंगमध्ये स्वतःला. पण डीपमध्ये जे ऑर्गन्स आहे छोटे-छोटे आहे, आपण त्याला बारकाईने बघायला लागलो,
किंवा आरशासमोर जाऊन एक स्वतःला स्कॅनिंग जरी केलं किंवा पडल्या पडल्या डोळे बंद करून तुम्ही स्कॅनिंग जरी केलं स्वतःला, आहे ना, काय 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 पार्ट आहे, खजिना आहे, असं डोक्यापासून याच्यापर्यंत जर बघत गेला, आपले नख आहे, हे आहे, केस आहे, इतके बारीक बारीक आपल्याला गोष्टी दिसायला, आणि त्याला तुम्ही तोंडाने म्हणून असं रट्टा मारायची गरज नाही पडत आपल्याला नंतर ग्रॅटिट्यूड मध्ये, की आपल्याला हा मला हे केसांसाठी थँक्यू, हातासाठी, तुम्हाला हा रट्टा मारायची सुद्धा गरज पडत नाही. तुम्हाला त्याला फिलिंग द्यावं लागतं, की फिलिंग माझ्या डोळ्यासाठी मी खरंच थँकफुल आहे, की डोळ्यामुळे मी खरं हे विश्व बघितलं, किंवा डोळ्यामुळे आता आज आपण एकमेकांना बघू शकतो, आहे ना, ऐकू शकतो, की हे सगळं डोळ्यामुळे. आणि इतक्या वर्षापासून आपण फ्री मध्ये ते सर्व्हिस घेतोय, लहानपणापासून आपल्याला मिळालेलं ते टेकन फॉर ग्रँटेडच घेतलंय ना, असं गृहीतच धरलंय, काय आहे मला आहे, सगळ्यांना आहे. पण कदाचित हं. एखाद्या व्यक्तीला ती गोष्ट नसेल, आणि तो त्याच्यासाठी किती हे करत असेल, की अरे माझ्याकडे ही गोष्ट नाहीये, माझ्याकडे ही गोष्ट नाहीये, त्याला किती त्याचं मत वाटेल, की चला सगळं मला हे मिळालं, मी माझं सगळं द्यायला तयार आहे, पण मला ही गोष्ट मिळाली पाहिजे, असेही लोक आहेत. मग आपल्याला सगळं ते भगवंताने, परमेश्वराने इतकं गिफ्टेड दिलंय, अशा सगळ्या गोष्टी गिफ्टेडच आहे आपल्याला. आपला हात, हो. पाय असं, आणि सगळं कसं मॅजिक सारखं काम करतंय, ऑलरेडी मॅजिक आहे आपल्याकडं, फक्त ते आपण कधी उघडून नाही बघितलं, कधी त्याला वेळ नाही दिला. मग आपलं हृदय हृदय किती सुंदर काम करते, दिवस रात्र काम करतंय. आपलं जे ब्लड आहे ते, आपलं ब्लड सगळं अन्नातून तयार करणं, घेणं, परत ते जे खराब ब्लड परत वापस करणं, आणि किती सुंदर प्रोसेस आहे त्याच्या ह्याच्यामधून. आणि तो अक्षरशः म्हणजे इतकं सगळं करू लागलाय दिवसभरातून, आणि नॉनस्टॉप न थकता, परत कधी कंप्लेंट नाही करता, किंवा आज आज मला कंटाळा आला, असं आपल्याला वाटतं की आपण उद्या करू, हे करू, पण सगळं नाही. हे सगळं आपल्यासाठी, त्याच्यासाठी आपल्याला हवा दिली, श्वास दिलाय, ऊन दिलंय, परमेश्वराने हे 5 पंचतत्व दिले, सगळ्या गोष्टी आपल्यासाठी एक ब्लेसिंग व्हायला लागतात. आणि सगळं आपल्याला, आपण कंप्लेंट विसरतो, आपण खुश राहायला शिकतो, आपल्याला खरं आयुष्य जगायचं कसं ते समजायला लागतं. आणि आपल्याला खऱ्या अर्थाने असं वाटतं, की मला कोणाच्याही आयुष्यात मॅजिक बनवायला आवडेल, आणि इतरांची पण लाईफ एकदम छान झाली पाहिजे. येस. आता आपण काय करूया, पाटील ताई, तुमच्याकडे वही वगैरे असेल तर घेऊन बघा, बसा, हां. वही, डायरी. हो, हो. घेते, घेते. जेवढं आप सगळे जण रायटिंग मध्ये प्रॅक्टिस करणार आहे, रायटिंग का महत्वाचं आहे, कारण आपण बघा, आपण सकाळी लहानपणी शाळेत गेलो, लहानपणी शाळेत टाकलं आपल्याला, आपल्याला लिहायला शिकवलं, तर ते अ अक्षर लिहायला किंवा ए लिहायला कितीतरी दिवस लागले असेल आपल्याला, एकदम आलं का? नाही. तर किती जणांनी पाटी वापरलेली लहानपणी, अगोदर पाटी होती ना, हां, सगळ्यांना आपल्या आपल्या पिढीला आहे. होती. आत्ताच्या नवीन्यांना नाहीये, पण आपण पाटी वापरली सगळ्यांनी. मग त्या पाटीवर अक्षरशः आपण गिरवून, 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 पुसून, पुसून, म्हणजे रिपिटेशन, रिपिटेशन, रिपिटेशन होत होतं. मग कुठेतरी आपल्या माइंडला ते कळालंय, की अननसाचा अशी इमेज आपल्या ह्याच्यामध्ये तयार व्हायची, किंवा इमरतीचा, मग ते सगळी इमेज तयार व्हायची डबल, डबल हे करून, करून. मग सेम आहे, की आपला जो फॉर्म्युला जो आहे, की असं कुठेतरी म्हणतात, की तुमचं एक लिहिलेलं वाक्य आणि 100 वेळेस बोललेलं वाक्य ते इक्वल असतं. आहे ना? असं 100 वेळेस तुम्हाला बोलावं लागेल, की थँक यू, थँक यू, थँक यू. पण एकदा लिहिलं ना, तर त्याच्याप्रमाणे असतं. आणि जेव्हा-जेव्हा तुम्ही इथून मायनसमध्ये जाल ग्रॅटिट्यूडमध्ये, की असं समजायचं, की आपली ग्रॅटिट्यूड कुठेतरी मायनसमध्ये जातं. मग हा फॉर्म्युला याचा, की एक जरी आपली कंप्लेंट झाली दिवसभरात, होतीच. आपण किती नाही म्हटलं तरी एक ना एक आपल्याला काही कधीतरी कंप्लेंट किंवा काहीतरी, एखादी आपण कंप्लेंट केली, तर आपले 10 ग्रॅटिट्यूड मायनस होतात. म्हणजे आपण थोडं जे काही चांगलं केलेलं ते मायनस मायनस व्हायला लागतं, आणि आपण कळत नकळत असं हवामानाबद्दल किंवा घरातल्या कोणाबद्दल असं कळत नकळत आपल्याला ती कंप्लेंट करायची सवय लागली असते, की आपण असं रँडमली नाही का, अरे हा असंच करतो, हा चिडचिडच करतो, हा, मग ते जेव्हा आपण त्या कंप्लेंट करायला लागतो आपले, त्याच्यातले आपले ग्रॅटिट्यूड मायनस, म्हणून आपल्याला ग्रॅटिट्यूड वाढवत राहायची. कंप्लेंट करायची ठीक आहे, आपल्याला सवय, ती हळूहळू कमी, एकदम माणूस बदलणार नाही ना, एकदम चेंज होणार नाही. तर आपल्याला ते आपले ग्रॅटिट्यूड वाढवायचे. तर आज आपण काय करूया, आपल्यासाठी जे लोक आहे वरदान, किंवा आपले जे रिलेशनशिप आहे, त्यांना आपण हेल्दी कसं करायचं, आणि त्यांच्यासाठी आपण प्रॅक्टिस करूया. ओके. तर तुम्ही एक-एक सांगू शकता, की तुमच्या रिलेशनशिपमध्ये कोण-कोण आहे तुमच्यासाठी महत्वाचं आहे ना, आपली फॅमिलीमध्ये, की ते एक-एक लिहायचंय. सगळ्यात पहिले आपल्याला कोण असतं? आपले आई-वडील असतात. आपल्याला ज्यांनी जन्म दिलाय. आपण बाकीच्यांना बघितलेलं असतं का? किंवा बाकीचे आपल्यासाठी नसतात. मग सगळ्यात अगोदर जे असतात ते आपले आई-वडील असतात. ते आपण त्यांच्यामुळे इथं आहे. आपलं जर सगळ्यात मोठं काही चार्जर असेल ना, तर ते आपले आई-वडील. जसं मोबाईल कितीही महागाचा घ्या, पण त्याला चार्जर लागतोच. लागतोच ना? मग त्यासाठी आपल्याला आपले आई-वडील जे आहेत, तर ते आपल्याला अगदी चार्जिंग सारखं काम करतात. आणि ते म्हणजे सायंटिफिकली पण त्याच्या पाठीमागे खूप मोठं सायन्स आहे.
म्हणता ना, आपण म्हणतो एका आईचं ऊब किंवा आहे लहान मुलाला बघा, की आजारी पडला वगैरे त्याचा असं हात फिरवलं, की आई जरी जवळ असते त्याच्या जवळ झोपायला वगैरे, तर त्याला बरं वाटायला लागतं, लवकर कव्हर होतो. सगळ्या गोष्टी आहे, की हे प्राणी आहेत, पिल्लं आहेत, त्यांना सगळ्यांना पण असं ते पॅरेंटिंग दाखवले, की आई-वडील दाखवले. आपण बघितली ती म्हणजे काही व्हिडिओ आपल्यापर्यंत येतात, की आपल्याला ती मातृशक्ती, पितृशक्ती आपल्याला दिसायला लागत असेल. हे असं तुम्ही लिहू शकता. तुमचं फर्स्ट आई-वडील लिहू शकता. ज्या आई-वडिलांना तुम्ही ज्या नावाने म्हणतात ते लिहू शकता. येस. नंतर तुमच्यासाठी कोण बेस्ट होतं लहानपणी किंवा असं अगदी जवळच्या कोण होतं तुमच्या, नाही का? एक पर्सन असा असतो प्रत्येकाचा, की ज्याच्याकडनं आपण काहीतरी खूप शिकलो असतो आणि आपली एक बॉन्डिंग असते, एक जवळचं असतं. तुमचा भाऊ असू शकतो, मामा, काका असं की खूप असं नाही का? त्याच्याकडनं तुम्ही एक हे झाले असाल, की तशी व्यक्ती तुमच्यासाठी गुरु असते, गुरुच्या जागी, नाही का? ते आपल्याला शिकवतात आणि त्याचं आपल्याला खूप पटत असतं. येस, तर तुमच्या लाईफमध्ये असं कोण होतं? तर आठवून सांगू शकता तुम्ही? मॅडम? हां. हां. मी फक्त 10 मिनिटं घेते. मुलगा आलाय त्याला नाश्ता बनवून देते. हां. हो, हो. काही प्रॉब्लेम ऐकते तुमचं. तुमचं काही ऐकते प्रॉब्लेम फक्त नोट लिहून तेवढं. हो, हां. हो. चालेल, चालेल. धन्यवाद हां. येस. धन्यवाद. पूजा मॅडम तुमच्यासाठी असं कोण होतं, की असं नाही का एखादी पर्सन, की त्याला तुमची बॉन्डिंग होती आई-वडिलांच्या पुढेच समजा आई-वडील तर आहेच, पण अजून त्यांच्यापेक्षा कोण? जसं माझं सांगते फॉर एक्झाम्पल माझी पणजी जी होती आजी, की ती मला जास्त अट्रॅक्ट व्हायचं आणि मी तिच्याकडनं ती मला जे सांगायची ते मला पटायचं किंवा ती मला असं सांगायची किंवा आम्ही सुट्ट्यांमध्ये जायचो वगैरे, तर आजीपेक्षा पण जास्त वेळ किंवा जास्त घालवले मी त्या माझ्या पणजीसोबत आणि मला खूप अजून पण ती मला खूप लाड करायची आणि मग त्याच्यामुळे मला ती आवडायची. खाण्यापिण्याच्या काही वस्तू असेल मला ठेवायची आणि एखादी व्यक्ती आपल्याला खूप असं लाड करत असेल, प्रेम करत असेल, वेगळं हे करत असेल, तर ती ती व्यक्ती आपल्या लक्षात राहते. असे बरेच जण असतात आपल्या घरामध्ये, पण एक जी असते ती जर नंबर द्यायचे आपल्याला प्रत्येकाला काका, मामा, मावशी, तर आपण त्या व्यक्तीला फर्स्ट नंबरवर ठेवू शकतो. येस? तर तुमचं कोणी असं होतं? माईक चालू करून बोलू शकता. माईक बंद आहे तुमचा माईक. माझे तर आई-वडीलच तेवढे हे होते. कारण आम्ही ना जास्त बाहेर कुठे जायचो नाही. गेलो तरी जाऊन फिरून मग परत आम्ही लगेच यायचो. म्हणजे रिलेटिव्ह वगैरेकडे गेलो ना, तरी लगेच यायचो. कारण ते सगळं स्कूल टाईम असायचा. मग संडेचा एक दिवस जाऊन यायचो असं. म्हणजे एवढं रिलेशन्समध्ये एवढं नव्हतं. मग तुमच्या म्हणजे बॉन्डिंगमध्ये एकदम तुमची क्लोज असं नाही, पण स्कूलचे फ्रेंड्स वगैरे होते. तर ते आधी होते ना, तर ते आता परत गेल्या वर्षी आमचं रिनोव्हेशन परत हे झालं, रियुनियन झालं. तेव्हा मी गेल्या वर्षी भेटले इतक्या वर्षानंतर, 30 वर्षानंतर त्या ग्रुपला. तर सगळ्यांना मजा आली म्हणजे ते ऐकून असं. आणि भेटून पण मजा आली. आपली अशी बहीण असती किंवा आपला भाऊ असतो असा नाही का? आपण आईच्या अगोदर त्याला काहीतरी सिक्रेट सांगायला एवढी लागतो. कुणाबरोबर एवढी हे नव्हती. म्हणजे ना आमच्या डॅडींचं, पप्पांचं कसं होतं माहितीये, की घरात बसा. म्हणजे ते थोडेसे स्ट्रिक्ट होते. म्हणजे चांगले, मस्त होते. पण त्यांचं असं वाईट नव्हते. पण त्यांना असं होतं, की तुम्ही घरी बसा, अभ्यास करा, घरी खेळा, तुम्हाला जे हवे ते मी दाखवतो. म्हणजे घरी मी खूप राहिले. त्यामुळे असं मी पर्टिक्युलर रिलेशनबद्दल मी नाही सांगू शकत, की हे होतं. पण मोठं झाल्यावरती मग माझं जे फ्रेंड सर्कल झालं ना, तर ते होतं. पण तेव्हा पण मी आधीपासून ते संस्कार झाले ना, घरी बसायचं, घरी बसायचं, घरी बसायचं. तर हं. ते त्यामुळे मी थोडीशी डिस्कनेक्ट होती वर्ल्ड सोबत. म्हणजे मी सगळं नॉलेज घेते. मी आता सगळ्यांना तुम्हाला न्यूज आता देते. तुम्हाला असं वाटतं का मला बाहेर जास्त जायचंय? आता तुम्ही असं फिरायचे नाही, शौकीन किंवा आता नंतरचं तुम्हाला असं वाटतंय की मला फिरलं पाहिजे, बाहेर जायचंय मला, गार्डनमध्ये मी जायचंय? जाऊन येते फॅमिली सोबत, ते मुलांसोबत वगैरे ते फिरून येते. पण मला ना फायनली माझं घरच खूप आवडतं. मला स्वतःचीच कंपनी खूप आवडते. हां, मग ती सवय लागली ना आता अशी सवय लागली की स्वतः एकटं राहायचं आहे किंवा आवडायला तेवढं पुरतं आणि जाऊन बाहेर यायचं. जायचं त्यामुळे स्कूटी आहे, तर मी स्कूटी वगैरे घेऊन मस्त लाँग फिरून येते. कधी फ्रेंड सोबत मूव्हीला जाते. माझा लेक आहे छोटा, त्याच्याशी माझं खूप बॉन्डिंग चांगलं आहे. तर मग तो त्याचं आताच आला फ्लाइटने, आता सकाळीच आला तो. तो ह्याच्यात आहे ना, आपला स्पाइस जेटमध्ये आहे ना. अरे तर वाह! मग तो आला, मग आम्ही बोललो त्याच्याशी. म्हणजे आम्ही दोघे एक दुसऱ्याला ना खूप शेअरिंग करतो. म्हणजे आपल्या 2 मुलांपैकी आपला कोणी एक असा क्लोजवालं असतं ना, सगळ्या हां, गोष्टी, हां. छोट्या-छोट्या गोष्टी आम्ही सांगतो. तो पण सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी सांगतो. असं झालं, तिथे गेलो, कलकत्ता उतरलो, मग हे झालं, ते झालं, ते झालं. मग ते शेअरिंग करतो. म्हणजे त्याच्याबरोबर बॉन्ड माझं खूप टचवूड खूप चांगलं आहे.
हा मग लिहा, त्याचं नाव लिहा. जे तुम्हाला असं असं वाटतं ना अटॅच असं, तर त्याचं लिहा फर्स्ट नंबरला. हा आणि आणि कधी आमचे कधी विचार पण मिळतात. आम्हाला त्याला पण घरी खूप आवडतं आणि म्हणजे आमचे फ्रेंड्स खूप आहेत हां. म्हणजे माझे पण त्याचे पण ओळख भरपूर आहे. पण आम्ही असं कुणाला एवढं पर्सनल लाईफमध्ये एंट्री करण्यासाठी एवढं हे नाही दिलंय. हां, फिरलो हॉटेलमध्ये फ्रेंड्ससोबत गेलो, जाऊन बस तेवढं. पण मी पर्सनल ना खूप कमी लोकांना हे करते. मला येस. ते ना माइंड क्लिअर लागतं मला. मग दुसऱ्यांचा पण हा खूप होतं ना, मग आपल्याला त्यांचे प्रश्न आपल्याला हे होतात. हो की बरोबर आहे. आपल्याला कधी कधी इंटरफेअर नाही आवडत, कधी आपलं आपलं जसं आपलं जगतो तसं आवडतं, किंवा कोणी नाही का असं नाही ही असंच. बसली बघा ही बघा ही. वाव. ही माऊ आहे माझी. हा ही ते पण एक आपल्याला अटॅचमेंटचाच भाग असतो, आणि ती पण आपल्याला एक हेच असते, म्हणजे नाही का आपण हां. जे प्राणी असं किंवा एक ते पण आपल्याला हेच असतं, ते पण आपल्यासाठी खूप तिला लर्निंग असतात. क्लास चालू असताना ना ती अशी बाजूला बसलेली असते आणि तिला ना थोपटात राहायचंय बघा. वाव. एक मिनिट स्पॉटलाइट करते ती मला दिसली. दिसते? हो दिसली दिसली. मग ती पण आपली फ्रेंडच झाली, ते पण वेल विशरच झाली. जेव्हा आपल्याला हे कळतं ना की आपली एक बॉन्डिंग आहे, पर्टिक्युलर आपल्या सोल सोबत, एक कोणासोबत आपली माझी बॉन्डिंग आहे. रोज बसलेली असते आणि मग तिला ना असं पाठीवर थोपटत राहायचं. मग मी क्लास चालू असताना अशी तिला थोपटत असते. मग थांबलं ना की ती म्या करते म्हणून मग मी म्यूट करून टाकते. हा मग मग माझी लिहा. डॉगी पण आहे. ती पण इथे बसलेली असते, पण ती आता वरती आहे. ती आली नाही, नाहीतर ती दाखवली असती. हा, लिहा मग त्यांचे पण नावं लिहा, जे तुम्हाला असे बॉन्डिंग आहे सध्याचे जे आपले आहे, किंवा पाच मधले जे आहे त्यांची नावं लिहा. जसं मी सांगितलं माझी पणजी होती, नंतर माझे काका काकू, त्यांच्यामध्ये मी खूप वेळ दिलेला आहे. म्हणजे प्रत्येकाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वगैरे आम्ही जायचो, ते आमच्यासाठी भरपूर असे लाड करायचे. नंतर मामाच्या घरी मामा मामी आहेत, त्यांच्याकडे आम्ही जायचे. मी त्यांच्याकडं जास्त राहायचे. जसं उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहे, दिवाळीच्या सुट्ट्या आहे आपण, तर तेव्हा त्या जायचे. मग हां, आम्ही आम्ही नाशिकला जायचो म्हणजे शिर्डीला. माझ्या मम्मीची मोठी बहीण होती. तर ती होती तर आम्ही खूप वेळा गेलोय. तर ती पण मला खूप खूप प्रेम करायची. ती अशी नजर उतरवायची जर आम्ही आजारी पडली, की तेव्हा हा मला खूप गोष्टी समजल्या. ते गावचं घर एवढ्या लांबच्या लांब. हा मग ती त्यांचं पण नाव ती लिहा. होती. मग हां? त्यांचं पण नाव लिहा. तुम्हाला असे आठवत आहे जे जे ना, त्यांचे पण नाव लिहा. थोड्या दिवसापुरते केले काय असेल. सेंटेन्स काय लिहू? काय सेंटेन्स लिहू? पहिले नावं लिहून काढा, असे एक 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 नावं लिहून. नावं लिहू फक्त? हा फक्त एक एक लिहा, फक्त असे सिंगल सिंगल. तुम्हाला कोण कोण आता मी लिहिले, आता माझे आई वडील ते लिहिले. नंतर माझ्या भावांसोबत मी जास्त खेळायचे ना, भाऊ माझे, की मस्ती आहे किंवा लहानपणचे काही आठवणी असतात आपल्याला. तर माझे भाऊ हं. भावांमध्ये आपण जास्त वेळ घालतो. आपले फ्रेंड नसलं वगैरे, ते घरातले जे असतात ते काही खेळणे असेल, पत्ते असेल, कॅरम असेल किंवा चेस बोर्ड असेल, तर ते आपण आपल्या फॅमिलीमध्ये खेळतो. जेव्हा सुरुवातीला अगोदर असतो वेळाला लहान असतो, किंवा आपल्याला बाहेर हं. चान्स मिळतो, तेव्हा आपण जास्त वेळ आपल्या भावांमध्ये घालतो. तर मी माझ्या भावांसोबत जास्त खेळलेली आहे. तर त्याच्यामुळं पण असेल ते बॉन्डिंग, असं नाही का आपण मुलांमध्ये राहून तसं आपल्या याच्यामध्ये भरपूर, की आपल्याला पण तसंच ते करायचं राहायचंय भरपूर वेळेला. जीन्स घालायचं, टॉप घालायचं, किंवा ते जसे करतात तसं आपल्याला हे होतं. कारण मेजॉरिटी आपला जो टाइम जातो ना, मग तसंच आपल्याला कुठंतरी ते वाटायला लागतं. आपण पण तशाच प्रकारचं कुठंतरी राहणीमान किंवा ऍक्टिंग किंवा असं वागणं आपलं तसं ते होत असतं. आपण ते इनडायरेक्टली करत असतो, की आपल्या ओळखीची व्यक्ती किंवा समोर जसे वागल तसे आपल्याला ते तशा प्रकारचे आपले ऍक्शन व्हायला लागतं. बघा मित्र मैत्रिणींच्या सवयी असेल तसंच आपण ते ते होतं. इनडायरेक्टली आपल्याला ती सवय लागते. एखादा शब्द बोलायची किंवा एखादं ऍक्शन करायची, तर त्या आपण ते तसं करायला लागतो. नंतर माझ्या मैत्रिणी होत्या, बालमैत्रिणी किंवा शेजारच्या मैत्रिणी अशा, किंवा शाळेच्या मैत्रिणी. त्या मैत्रिणी पण खूप छान होत्या. त्यांच्याकडनं पण खूप शिकायला मिळालं. मैत्रीण होती. पहिलीला एक मैत्रीण होती. शेजारी एक राहणारी मैत्रीण होती. ती एक मैत्रीण असते. आपण नाही का लहानपणी भांडलो, गप्पा मारल्या किंवा छोट्या-छोट्या गोष्टी शेअरिंग केल्या. तर तेव्हा आपल्यासाठी तीच व्यक्ती असं हे होऊन जायची नाही का, खूप इम्पोर्टंट व्हायची त्यावेळेला. आणि मग काळ बदलला की ती व्यक्ती सुटते, दुसरं कोणी लाईफमध्ये येतो, किंवा आपली शाळा चेंज झाली किंवा काही कारणाने आपण दुसरीकडे गेलो, तर तेव्हा ते थोड्या दिवसापूर्वी आपलं खूप बॉन्डिंग नाही का, तिच्याशिवाय मला करमत नाही किंवा असं. नंतर चेंज झालं किंवा ती मैत्रीण काही कारणाने आपल्या दूर गेली. मग आपल्याला दुसरं कोणीतरी परत आपल्याला मिळतं. एक बेंचर असते आपल्या क्लासमध्ये. की आपल्याला तीच बसायला आवडत असतं, की तिच्याशीच गप्पा मारायला आवडत असतं. एक माझी मैत्रीण होती क्लासमध्ये, उज्ज्वला. आम्ही दोघी जणी सोबतच बसायचो आणि तिचं आणि माझं खूप बॉन्डिंग असं छान व्हायचं. मग ते बेंचवर डब्बा खाणं किंवा सोबत अशा सगळ्या गोष्टी हे व्हायच्या.
आणि फॅमिली फ्रेंड मध्ये काही असतात आपल्या घरी काका मामा असे येणारे वडिलांचे कोणी मित्र वगैरे असतात किंवा कोणी असतात एक फॅमिली फ्रेंड मध्ये पण असतात. आमच्याकडे पप्पांचे एक मित्र होते हो. मालवते काका, ते नेहमी यायचे आणि ते नेहमी आम्हाला चांगलं काहीतरी खाऊ घेऊन येणार किंवा काहीतरी चांगलंच बोलणार, काहीतरी फिरणार, काहीतरी आमच्यासोबत मस्ती करणार, एखादं असं हे करणार. म्हणजे ते एक बॉन्डिंग होतं की त्यांना चांगलं वाटायचं आम्हाला. ते ते आले म्हणजे आमच्याकडे चांगलं वाटायचं. संडेला वगैरे आम्हाला वेळ गेला की त्यांनी गप्पा जरी मारल्या तर आम्हाला छान वाटायचं. म्हणजे आपल्या काही लोकांनी असं फिलिंग चांगलं दिलंय, गुड फिलिंग दिलंय. काही बॅडही असेल आपल्याला ते लक्षात नाही ठेवायचं, पण जे चांगलं आपल्याला मिळालंय की आपल्याला चांगली गोष्टी मिळाल्या. मग ते काका यायचे घरी, त्यांचं पण आम्हाला वाटायचं की वाव त्यांनी आलं पाहिजे. मग त्यांनी मला गाडी शिकवली, गाडी शिकवायला न्यायचे ते वेळ असते तेव्हा, किंवा काही गोष्टी हे करायचे, चला हे असं आहे. म्हणजे आपल्याला ते पण व्यक्ती आपल्या कुठेतरी चांगल्या बॉन्डिंग मध्ये असतात आपल्या लाईफ मध्ये. हो, हो. नंतर माझे शेजारचे पण काका काकी यायचे, त्यांची मुलं आताही रक्षाबंधनला वगैरे भेटतात ना. आमचं बॉन्डिंग खरंच चांगलंच होतं. आताही आहे. तर ते पण मी लिहिते. म्हणजे एवढी लोक आहेत, किती लिहायचंय ना. हा लिहायचं मस्त थोडंसं. ते मस्त तर मजा नंतर आली. आपण डीप मध्ये जेवढं आपण प्रॅक्टिस केली तेवढं त्यांच्याबद्दल, कारण आपल्याला मनी एनर्जी मध्ये पण हे लोक लागणार आहे. जेव्हा आपण मनीची प्रॅक्टिस करू ना तेव्हा हा. पण आता मावस भाऊ असतात, मावस बहिणी असतात, त्यांच्यामध्ये पण कधी न कधी फन केला. आता माझ्याकडे आमचे भरपूर मावस बहीण होते. आम्ही सुट्ट्यांमध्ये जायचो, प्रत्येकाकडे काही एन्जॉयमेंट आहे, मस्ती आहे, भांडण आहे, सगळ्या गोष्टी केल्या असतात. आपण मनी प्रॅक्टिस करू तेव्हा पण आपल्याला त्याचं हे होतं की मावशी मामाच्या घरी गेलेलं काय काय आपल्याला मिळालंय. पहिली गोष्ट आपण त्या व्यक्तीमुळे आपण खुश झालो, आपण आनंदात झालो, एक्साइटमेंट झालो, ती गुड फिलिंग आपल्याला मिळाली, ते खूप महत्वाचं. एखाद्या शेजारच्या काकू वगैरे असतात नाही का, की आपल्याला त्या समजावून सांगतात किंवा अभ्यासाबद्दल, किंवा त्यांना आपण आवडतो, आपल्याला ते चांगलं बोलतात, आपल्याला एक बॉन्डिंग चांगलं वाटतं. येतात जाता स्माइल करणं, थोडंसं बोलणं, आलीस का, काय चालू तुझ्या शाळेमध्ये, असं प्रत्येकाच्या कोणी ना कोणी असतं लाईफ मध्ये आहे ना. आमच्या शेजारी पण एक काकू राहायच्या की त्या नाही छान बोलायच्या, येता जाता हे करायच्या, किंवा एखाद्या आवडीची भाजी वगैरे काही बनवलं तर त्या म्हणायच्या घेऊन जा किंवा हे करायचं. असं असं एक बॉन्डिंग मध्ये आपल्या असतंच आजूबाजूला. एक पेक्षा जास्तही असतात, पण आपल्याला जे आठवतं ते आपण लिहू शकतो. मी माझ्या कझन सिस्टरच्या सासरी गेलेली एकदा. हम्म. आणि ना तेव्हा त्यांची ना सासू भेटली होती, म्हणजे कझिन बहीण, मावशीची मुलगी. आणि ना त्यांना मी फक्त आयुष्यातून एकदा दोनदाच भेटली असेल. आणि पण त्यांचा स्वभाव ना इतका छान होता ना, आल्या की इतका प्रेमळ हसायच्या. म्हणजे त्यांना बघून पहिलंच त्यांचं इम्प्रेशन असं पडायचं ना, की ये ना, बस ना. त्यांच्याकडनं मी बहुतेक मी एकदाच भेटली त्यांना, पण त्या अजूनही माझ्या लक्षात आहेत. प्रत्येक गोष्ट इतक्या प्रेमाने देत होत्या ना, मी त्यांच्याकडनं ती गोष्ट शिकली खरं म्हणजे, की कोणाला वेलकम करताना पण असं स्माईल ठेवायचं. त्यांची ती स्माईल अजूनही माझ्या लक्षात आहे. "हे घे ना बाळा, हे खा ना बाळा." इतकं प्रेमाने ओतू जात होतं. म्हणजे त्यांचा ओराच काहीतरी वेगळाच होता. मग त्यांची का छाप राहिली आपल्यामध्ये, आपण जर विचार केला की त्यांचं एक रिमेंबर आपण ठेवलंय की नाही, ते जास्त असे एकदम जवळ पण नाही, खूप वर्ष राहिलो नाही, खूप दिवस राहिलो नाही, पण थोड्या वेळा पुरतं का व्हायना, थोड्या याच्या पुरतं का व्हायना, की ती व्यक्ती आपल्याला एवढं अट्रॅक्ट किंवा त्याच्याबद्दल आपल्याला चांगलं वाटायला, म्हणजे आपण व्हायब्रेशन काय पाठवले तुम्ही त्यांना, आता चांगले पाठवले ना. आता जेव्हा हो. पण तुम्हाला कधी आठवण येईल त्यांची, तर काय तुम्हाला फिलिंग राहणार आहे, काय व्हायब्रेशन राहणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या सोल आपण सगळ्या कनेक्ट आहे. आणि आपण जेव्हा आपल्याला त्या तशा व्यक्तीची आठवण येते, विचार येतो, तेव्हा छानच वाटतं ना. व्हायब्रेशन ब्रह्मांडामध्ये कसे जातात, छानच जातात. मग कदाचित आपण एखाद्या व्यक्तीबद्दल घृणा, राग व्यक्त केला असेल तर ते सुद्धा आपण पाठवले असणार निगेटिव्ह. त्या व्यक्तीबद्दल पण आपल्याला वाटलं असणार आहे. तर मग आपण आपल्याला ह्या ब्लेसिंग वाढवायच्या, की जेणेकरून ते थोडंफार असलं ना ते रिमूव्ह पण होऊन जाईल, किंवा ते आपण लेट गो पण लवकर करून टाकू. अशा भरपूर गोष्टी तुम्ही नावं लिहून काढायचे, तुम्ही रिकाम वेळामध्ये त्यांना रिमेंबर करून, किंवा तुम्ही रायटिंग मध्ये, की जे तुम्हाला चांगलं वाटलं, फील वाटलं, किंवा असं बसून नाही का एकदा मेडिटेशन मध्ये बसून तुम्ही प्रत्येकाला थँक्यू म्हणायचं, की असं आपण एक थँक्यू मेडिटेशन, समजा प्रत्येक व्यक्ती येतोय श्वासासोबत, ही व्यक्ती आठवली त्याला थँक्यू. तुम्ही छोटे छोटे तुमचं वॉचमॅन असं एक एक छोटे छोटे तुमच्या लाईफ मध्ये येणारे एक थँक्यू मेडिसिन पूर्ण तुम्ही 1 तासाचं 2 तासाचं जेवढं करतात ना, मग तुम्हाला सगळ्या कनेक्ट, कधी कधी छोटे छोटे लोक असतात पण आपण त्यांना विसरलो आता कालांतराने, किंवा आपलं ते राहील. पण जेव्हा आपण त्या मेडिटेशन मध्ये बसतो ना, की तेव्हा रिमेंबर व्हायला लागतं का अरे ह्या व्यक्तीने मला तर हे दिलं होतं, पेन दिला होता, पेन्सिल दिली होती आणि मला मदत केली होती. किंवा काही तुमच्या अशा घटना झाल्या असेल, चप्पल तुटली रस्त्यात तेव्हा त्या वेळेला हे नव्हतं, हेल्प नाही मिळाली, मग काहीतरी ते कोणी दिलं, काही मदत केली, तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. येस प्रियंका ताई, माईक चालू करून बोलू शकता तुम्ही, आज नवीन आल्यात. बोला प्रियंका ताई. मॅडम मी आज नवीनच जॉईन झाले.
येस. मी पाहिलं ते. काय म्हणला? काल तुम्ही आपलं बोलणं झालं ना, तुम्हीच फोन केला हो ना. हो हो, मी रात्री तुमच्याशीच बोलले. खूप दिवसांनी आहे, पण ह्या 2-4 महिन्यामध्ये मला नाही माहिती माझ्याशी काय होतंय. म्हणजे माझा घरातला पसारा जिथल्या तिथं पडतोय. मी बँकेमध्ये बँक ऑफिसर होते. मी बँकेचा जॉब पण सोडला आणि माहिती नाही मला मी ह्याच्यातून डिस्कनेक्ट का होत चाललीये. मी अफर्मेशन्स म्हणते, माझ्याकडं द सिक्रेट पण बुक आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण मला बोला समजत बोला. का होते. येस, म्हणजे तुमचं आता सगळे ब्रेकडाऊन तुम्हाला वाटतंय का एकानंतर एक ब्रेकडाऊन येत आहेत लाईफ मध्ये किंवा हा काय? हा, मला असं वाटतं, मला असं होतंय. म्हणजे तुमच्या मनासारखी आपण लाईफ जगत नाही, जसं किंवा आपण खुश नाही, फॉर एक्झाम्पल नाही का, जे करतो म्हणजे त्याच्यामध्ये. 9-10 ला मी कधीच न उठणारी मुलगी. मी आता जस्ट जॉईन झाले, जस्ट माझी आता आंघोळ झाली. मी कधीच 10 वाजता मला आठवतच नाही मी कधी उठते. ह्या 4 महिन्यामध्ये मी बरोबर 11 वाजता उठतेय, 12 वाजता उठतेय. माझी मनात येईल तेव्हाच उठते मी. आणि मला कोणी बोललेलं नाही चालत. मला जर कोणी म्हणलं तू का उशिरा उठली, तर मी म्हणत असे मी 12 जरी उठले तर माझं काम मीच करणार आहे ना, मला बोलायचं नाही कोणी. मग ते Yes. सासरची असो माहेरची असो, माहिती नाही मला मी असं का होतंय माझ्या. येस, आता काय आहे ना, आता मी तुम्हाला याचं उत्तर सांगते. आपण आता जसंही मॅजिक बुक करताल तुम्ही, तर तुम्हाला एक 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 असे उत्तर तुमच्या समोर येतील त्याचे, आणि ते तुम्हाला ट्रिगर कळल की इथं आहे. हे बघा, सगळ्या गोष्टी ज्या आपल्या लाईफ मध्ये होतात, तर ते सगळे आपले विचार आणि कर्माचे फळ आहेत. आता जे तुम्ही सध्या आहात, मी आहे, पूजा मॅडम आहे, ज्या अपर्णाताई आहे, तुम्ही सगळे जे काही आहात, आपण आपल्या विचारांचा आणि कर्माचा परिणाम आहोत, रिझल्ट आहोत. लक्षात. आता सगळ्यात पहिले तर हे मान्य करायला शिका. सगळ्यात पहिले की जे आहे ना, ते माझंच कुठंतरी पास मध्ये मी सीड टाकलेले, बिया टाकलेले आहे. हो, आता शेअर केलं थोडस डीप मध्ये. त्याच्यानंतर अजून पण काही मोठं डीप मध्ये असेल तर ते सांगूच नका, त्याला फक्त ब्रेकडाऊन हा शब्द द्या. काय करा, माझं breakdown. ब्रेकडाऊन चालू आहे. हो. मला आता एक आणि लक्षात सतत ठेवा. माझं हे तर काही दुखतंय, माझी कंबर दुखतीये, माझे अंग दुखतंय, माझा हे कधी माझा हा खांदा दुखतो, तर कधी माझी पाठच खूप दुखतीये. आज माझी पाठ सकाळपासून दुखतीये, मला झोपायलाच नाही आलंय. तर हा. माझा कधी टाचच दुखते, तर कधी माझा गुडघाच दुखतो. माझा गेल्या 2 महिन्यामध्ये माझं आता रनिंग 28 आहे. कुणालाच वाटणार नाही माझा गुडघा दुखतो म्हणून. माझा 2 महिने गुडघा इतका दुखला की मी मांडी घालून बसले की मला सरळ होता यायचं नाही. मी सरळ झोपली की मला मांडी घालायला यायची नाही. आता हे सांगूच नका, हे परत तुम्ही अट्रॅक्ट करताय सगळं, फक्त हेल्थ ब्रेकडाऊन आहे असं म्हणा. हे तुम्ही जेवढं सांगताल ना, तेवढी फ्रिक्वेन्सी तुम्ही अट्रॅक्ट करता. तर आणि मला सगळ्यात मोठं ना, माझ्या लग्नाला 10 वर्ष झालेली आहेत. तर मला आता प्रेग्नन्सी पाहिजे. मी ह्याच्या आधी कधी काही केलेलं नाहीये. पण मी त्याच्यामध्ये जो थॉट आहे द मॅजिक, मी पण मागवलेला आहे बुक. मी पण ह्याचे बरेच कोर्स केलेले आहेत. स्नेहलितींचं केलेलं आहे. भूपेंद्र सिंग राठोड सरांचं केलेलं आहे. म्हणजे मी जवळजवळ 2008 पासून मी ह्याच्यात कनेक्ट आहे. पण ह्या 4 महिन्यातच मला नाही माहिती काय झालं ते. Yes. पण मी आता ना एक अफर्मेशन देतेय स्वतःला. धन्यवाद देवा की मी प्रेग्नेंट आहे. मी Yes. स्वतःला रोज अफर्मेशन देत आहे. हा, ते तुम्हाला डेफिनेटली तुमचं ते होणार 100% मॅजिक ते करतं. मी खूप रिझल्ट बघितलेले आहे. फक्त हो हो तुम्ही हो, खुश राहायला शिका आधी. अगोदर तुम्ही खुश राहायला शिका. जेव्हा तुम्ही ती बरोबर आहे. फ्रिक्वेन्सी करताल ना, जे दिले ऑलरेडी जे आहे ना, काउंट हम्म. युअर ब्लेसिंग. ज्या ब्लेसिंग आहे ना, जे नाही त्याच्या पाठीमागे पळण्यापेक्षा जे आहे ना, त्याला आपलं राहून गेलंय, त्याला थँक्यू म्हणायचं, किंवा ते आपण भरभरून त्या गोष्टी केलेल्याच नाहीये. मी परवाला त्या मॅडमचा व्हिडिओ पाठवला होता ना, त्या डॉक्टर जे आहे, तर त्यांनी कशी त्यांची प्रेग्नन्सी मॅनिफेस्ट केली, कसं त्यांनी हे केलं, की 100% मॅजिक सगळं काम करतो. पण हो. आपल्या मन चहाकडे जायचं, मनासारखं हे करायला जायचं, की ते कुठंतरी आपण त्या याच्याकडे जातो, की मला जे नाही पाहिजे त्याच्या विरुद्ध. हा, आणि चहा बरोबर. म्हणजे आपल्याला ना हे आपलं सगळं समजतंय, पण मला उमजत का नाही, मला हे सगळं माहितीये, पण उमजून का मी घेत नाहीये, मला हेच आता लक्षात. काय झालं, जास्त नॉलेज झालं ना, जास्त नॉलेज जर झालं सगळं, हा मला हे माहितीये, मला ते माहितीये, मला ऑपरेशन झालं, अंमलात काहीच आणत नाही मग. हा, असं व्हायला लागलं. खूप जास्त नॉलेज झालं ना, एखादा बघा भाबडा का माणूस हा, असतो, त्याला काही माहित नसतं, त्याचं अज्ञानामध्ये तो किती सुखी असतो आणि सगळं काही करत असतो, त्याला काही नसतं माहिती एवढं, पण तो असं हा. देवाच्या पाया पडतो आणि मग माझं देव बाप्पा हे काम करणार आहे, आणि आता त्याचं तुम्ही मला रात्रीच सांगितलं होतं की प्रियंका सकाळी 9 वाजता चालू होईल. आणि मी आता बघते तारेकडे 9:40 झालेत, तर पटकन जॉईन झाले मग आता लगेच. काय करा, डायरी पेन घ्या आणि आता पहिले लिहा की मला हम्म. हा क्लास 9 ते 10 अटेंड करायचा आहे, आणि तो पण मला काही अडचण आहे, मी करत आहे, त्याला थँक्यू थँक्यू थँक्यू. पहिले हे लिहा तुम्ही.
आणि हा. किती वाजता उठताय ना ते लिहा, की मला इतक्या ओके. वाजता उठायचंय. पहिले तुम्हाला जे पाहिजे ना ते लिहिणं चालू करा. अगोदर उठलेले आहे त्याला पण थँक्यू करा. आणि हो. जसं वेळ जाईल ना तसं तसं हे हो. तुम्हाला माहिती काल परवा आम्ही हनुमान चालीसा केली, पूजा मॅडम होतो, आम्ही होतो. हो, मी मॅडमला बोलले, मी रात्री बोलले त्यांच्याशी. तुम्ही आम्ही 3 वाजता उठताय म्हणजे रात्री झोपता कितीला मग? आम्ही 2ला उठलेलो होतो, 3ला नाही 2ला उठले होतो. आम्हाला अंघोळ करायला ते हो पूजा ना, 1 करायला. तास जातोच ना. हो ना. हा, 1 तास आम्हाला लागला सगळ्यांना. कोणी 2 सव्वा 2ला उठला असेल, पण हार्डली 2 पकडून घ्या तुम्ही. 1 तास लागतो सगळं करायचं म्हटलं. हो. आम्ही 2ला उठलेलो होतो, तर आमची 9 वाजेपर्यंत आमची एनर्जी, आमचे चेहरे असेच होते. आम्ही खुश आणि इतकं हॅपी. कुणालाही असं वाटलं नाही की लगेच कॉल सोडायचा आणि आता कंटाळा आला, असं बस झालं. काही नाही, आम्ही शेवटपर्यंत आम्ही फुल एनर्जी मध्ये होतो. सगळं काही एनर्जी, कॉस्मिक एनर्जी सगळं काही. आणि हो. तुम्हाला माहितीये इव्हन तुम्ही 10 मिनिटामध्ये तुमच्या बॉडीला पूर्ण होल्डवर टाकून तिची झोप काढू शकता, पण म्हणजे 5 तास सारखी. पण जेव्हा आपल्या याच्यात निगेटिव्ह एनर्जी किंवा ज्या काही गोष्टी आपल्याला मागे खेचणाऱ्या होतात, तेव्हा आपल्याला ते काहीच चांगलं वाटत नाही हे करायला. तुम्ही करून बघा, पुढच्या शनिवारी तुम्ही करून बघा. सगळं ठरवलं ना तर होतं. संकल्प से सिद्धी. मग आपल्याला तो हो. संकल्प टाकावा लागतो. तर मग तुमच्या डायरीवर आता तुम्हाला जे जे पाहिजे ना ते लिहा पहिले, की मला पहिले क्लास पूर्ण करायचा 30 डेजचा. आणि सगळ्यात पहिले याच्यासाठी खूप ग्रेटफुल व्हा, की माझी आणि तुमची भेट झाली किंवा काही तर ते ब्रह्मांडाचं असणार आहे ना, की तुम्हाला बदल परिवर्तन प्रत्येकाला. माझ्या लाईफमध्ये पण जे लोक आले तर काही तर नियोजन असणार आहे. मग ते पहिले लिहा तुम्ही, की त्याच्याबद्दल ग्रेटफुल. तुम्हाला हे आता आता मॅजिक बुक येतंय तुमच्या समोर, एक एक क्ल्यू देतं युनिव्हर्सल. ते काही कमी नाही जादूपेक्षा. हे जे सगळं येतंय की लिंक जॉईन करा, इतक्या वाजता आहे, लोकांचे अनुभव येतात, हे सगळं तुम्हाला दाखवतंय. सृष्टी तुम्हाला मदत करायला तयार आहे. ती हात धरून तुम्हाला ओढती अक्षरशः, की चल प्रियंका कर. आणि अशात जाऊन स्वतःला म्हणा, की मला बदलायची जबाबदारी मी घेते. लिहा तुमच्या डायरीवर, मला माझ्या आयुष्याची जबाबदारी मी घेते. जे पण माझ्यासोबत चालू आहे, आता पहिले सगळ्यात पहिले काय लिहा एका पेजवर तुम्ही, की जे जे तुमचे प्रॉब्लेम आहे ते लिहा. मी अशी आहे, उशीर होतोय उठायला, माझं हे दुखतंय, ते दुखतंय, ते दुखतंय. आणि खाली लिहा कबूल आहे, कबूल आहे, कबूल आहे, किंवा मान्य आहे, मला मान्य आहे, मान्य आहे, मान्य आहे, सगळं मान्य आहे. मान्य करा ते पहिले सगळं. आणि म्हणा जोरात आरशात जाऊन किंवा जिथं वेळ असेल तिथं, हे सगळं मला मान्य आहे भगवंता, की हे माझ्याच कर्माचं फळ आहे. आणि हे मला काहीतरी माझ्या चुकीच्या गोष्टीमुळे मिळालेलं आहे. मी कुठेतरी सीड बरोबर. टाकलेले आहे. हे सगळं लिहून काढा पहिले. मान्य बरोबर आहे. मान्य असं लिहून काढा. एक लिहिलं मान्य मान्य, त्याच्यानंतर तुम्हाला काय पाहिजे ते दुसऱ्या कोऱ्या नवीन पेजवर लिहा. हो. नंतर काही वेळाने तुम्ही मान्य करताल, 2-3 वेळेस ते वाचताल आणि ते तो कागद जुना जो आहे तो जाळून टाकायचा. हा. ओके. आणि नवीन जो पेजवर लिहिता ना, मग आता तुम्हाला काय पाहिजे? माझं हा. तुम्हाला हे पाहिजे, मला मॅजिक बुक क्लास करायचा 30 डेजचं, माझ्यामध्ये बदल पाहिजे, मला प्रेग्नन्सी पाहिजे, जे ते नंतर जे पाहिजे ना ते तुम्ही लिहून काढा. पहिले आपली लेट ओके. गो नाही होत ना तोपर्यंत ती गोष्ट नाही होणार. आलं लक्षात? हो. येस म्हणून मॅडम. मी व्हिडिओ ऑन करून मला वेळ देणार आहे. हा क्लास माझ्यासाठीच युनिव्हर्सलने पाठवलेला आहे, गिफ्टेड आहे. आणि मला हे आहे, आणि माझ्या आयुष्यात जर हे मॅजिक खरंच काम करेल तर मी त्यांना पण शेअर करेल परत. येस मॅडम. येस. तुम्हाला हा. माहिती आहे एंजल थेरपी असतात किंवा एंजल सोबत आपण हो. जेव्हा पण काम करतो तर त्यांचं एकच असतं, की तुम्ही शेअर करा इतरांना. त्यांना काही पाहिजे नसतं, हो. बाकीच्या रिटर्न मध्ये काही पाहिजे नसतं, पण तुम्ही स्पेअर म्हणजे तुम्ही लोकांना द्या, ते तुमच्यापर्यंत ठेवू नका. मग सिक्रेट काय सांगतं, की ते काही लोकांनी असंच ठेवलं होतं दाबून, सांगितलं नाही इतरांना, की ते हो. नाही. मग त्यांना काम आणि काम करायचं ते. पण हे जर जेव्हा सांगितलं, रोंडाने एवढ्या लोकांच्या स्टोरी सांगितल्या, इतरांपर्यंत पोहोचवलं, तेव्हा आपल्यापर्यंत सिक्रेट आलंय ते. हा. मग ऑलरेडी ते ब्रह्मांडामध्ये आहे, पण आपण जर विचार केला की इतरांना सांगा. तुम्हाला जर फास्ट तुमच्या लाईफमध्ये चेंज करायचे ना, इतरांना सिक्रेट सांगाय, नवीन बॅच मध्ये लोकांना आणा. बघा तुमचं लाईफ आहे ना पटकन चेंज होईल. कारण मी मला सांगते, मी 5-6 लोकांनाच आता मॅजिक बुक केलंय आणि 5-6 लोकांनाच असं वाटतंय कुठेतरी छान वाटतंय, गुड फिलिंग वाटतंय. पण मला त्याचं इतकं समाधान आणि इतके सगळे रस्ते असे ओपन अप होत आहेत. मी आतापर्यंत कधी एवढं रात्री काल जे परवा जागले तसं जागले नाही, किंवा एवढं नाही केलं मी आतापर्यंत. हनुमान चालीसाही मी केली नाही, एकदा खूप दिवसापूर्वी केली ती, पण ती पण अशी माझ्याकडनं खूप अशी होत. दुसऱ्या दिवशी मला तोंड आलं, बोलता येत नव्हतं, असं खूप मला हे झालं होतं. म्हणजे सारखं ते बोलून बोलून. पण आत्ताचा जो कालचा अनुभव आहे ना, एकदम एकदम अमेझिंग आहे. आणि ते माझ्यापेक्षा आहे ना, माझ्या हसबंड मध्ये इतके चेंज झाले की ट्रान्सफॉर्मेशन अमेझिंग. म्हणजे ओके. व्हर्जन 2 मी काय केलंय तयार माझ्या मिस्टरांना. व्हर्जन 2 एक व्हर्जन असतं ना ओके. आपलं आधीचं, आणि एक हो. व्हर्जन 2 की आपल्याला नाही त्या गोष्टी आवडतात, की इथे चिडचिड होती, इथे हे गोष्टी नाही आवडत. तर हा. ते माझ्यापेक्षा पण ते जास्त करायला लागले त्या गोष्टी. आणि सगळ्या गोष्टी करून घ्यायला. पूजा मॅडमनी बघितलं असेल काल किती त्यांनी फास्ट वाचलं.
है ना? आम्ही पण मग 6 तास बसलो एका जागी 6 तास. म्हणजे हनुमान चालीसा करताना ते व्हायब्रेशन ना तेव्हा वेगळंच होतं आणि 2-2:30 वाजता तर मी पण उठली नव्हती. पण सॅटर्डेच आहे. रोज नाही उठत आम्ही. ते असंच जागणं वेगळं असतं. पण असं कुठलं काम असेल ना, पण आम्ही फ्रेश होतो सगळे. मी तर फ्रेश होते. बाकीच्यांचं माहीत नाही मला. पण मी खूप फ्रेश होते. अगदी मी तर 2:30ला उठले. पण आणि 2:30ला उठून पण 9 वाजेपर्यंत मी फ्रेश होते. आणि मी आणि यांना नंतर मग मी एकदाच झोपा म्हटले काढल्या दिवसभर. पण ठीक मी आहे. यांना एकदाच म्हटले की मी असं असं करतो आम्ही दोघं, तुम्ही येणार का? तर ह्या लगेच बोलल्या, हो आम्ही येणार, आम्हाला पण लिंक पाठवा. त्या मॅडम शोभा मॅडमचा मेसेज आला, मला पाठवा, हो आम्ही येणार, आम्ही करणार. मला वाटलं मग चला हे करता येतं, चला एकाच दुसरा. मग असं करता करता आम्ही 7-8 जण झालो. ते ऍडव्होकेट होते, त्यांचाही मेसेज आला की हो आम्ही येणार. त्या मॅडम पण जॉईन झाल्या. मग त्याच्यामुळे काय झालं, एकमेकांची एनर्जी सपोर्टिव्ह झाली आणि तो एकदम पॉवरफुल झाला ते. आणि मला माहिती आहे की अजून पुढच्या वेळेस अजून जास्त पॉवरफुल होईल डबल. कारण ती शक्ती जी आहे ना, तर ती खूप अमेझिंग आहे आणि हनुमानाची शक्ती आपल्याला माहिती आहे की काय आपल्याला मिळवू शकते किंवा काय अनुभव घेतलेले आपण. खरंच खूप म्हणजे की आपण असे लोक आपल्या लाईफमध्ये मिळतायत, तर त्या खूप मोठा चमत्कार आहे. येस पूजा मॅडम. प्रियंका ताई, जेव्हा आहे ना आपल्याला लाईफमध्ये खूप ब्रेकडाऊन्स येतात ना ताई, त्यावेळेला आहे ना, ताई म्हणजे मी ताई नाही बोललं पाहिजे, मीच मोठी आहे तुझ्यापेक्षा. पण तरी तुला सांगते की जेव्हा खूप असा त्रास होतो ना, खूप ब्रेकडाऊन होतो ना, तेव्हा ना तुझं काहीतरी छान होणार असतं ना, त्यासाठी तुला डायव्हर्ट केलेलं आहे. आणि तू जॉब सोडला, सगळं सोडला, म्हणजे आता तुझ्याकडे एवढा टाइम आहे ना, की तू सगळा टाइम ना स्वतःला देऊ शकतेस. आणि विचार कर की तू हा क्लास जॉईन केला, 1 तास तू बसशील ना, तुझं एनर्जी लेवल खूप हाय होईल. तेव्हा सगळं विसरून जायचं. काम आहे, बिम आहे, सगळा पसारा-बिसारा सगळं विसरून जायचं. फक्त स्वतःला टाइम दे आणि तुला इतका छान टाइम देवाने दिलाय ना, यू आर सो ग्रेटफुल. असलं पाहिजे त्या गोष्टीसाठी. हां. फक्त लिहित राहा की काय-काय गोष्टी झाल्या त्या तर मॅम तुला पुढे सांगतीलच, लेसन होतील. पण जे सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी फक्त लिहित राहायचं. ते लिहिणं, प्रॅक्टिस करणं ही महत्वाची गोष्ट आहे. नॉलेज तर खूप मला सुद्धा आहे. मी सांगू शकते. खूप वाचलंय. मी दिवसभरात पण खूप मॅजिक वरचे व्हिडिओज बघत असते, ऐकत असते. मग मी म्हणते, "अरे नाही, मी फक्त वाचते, मी अटेंड करते." अटेंड करून नाही होत त्या गोष्टी. तू रोज रेसिपी बघशील ना, ही भाजी कशी बनवायची, तू सगळं बघशील, सगळं सेव्ह करून ठेवशील. हां, हे मी नंतर बनवीन, हां, हे मी नंतर बनवीन. पण जोवर तू ती बनवायला घेत नाही ना, तोवर ती बनणारच नाहीये. त्याचा स्वादच तुला भेटणार नाहीये. त्यामुळे जर 100% तू आता त्याच्यामुळं फोन करते, जर तुला तसं एनर्जी आली आणि हे का ब्रेकडाऊन झालेत माहितीये, की जेव्हा दुःख होतं ना, तेव्हाच आपण ना त्याच्यातनं बाहेर पडायचा मार्ग घेतो. जेव्हा खूप सुख असेल ना, तेव्हा तू म्हणशील, "अरे, हे काय ऐकायचं? मला माहिती आहे माझ्याकडे सगळं आहे ऑलरेडी." पण जेव्हा तुला ब्रेकडाऊन का दिलंय माहितीये? हे दिलंच यासाठी आहे, की तू स्वतःवर काम करावंस. हा तुला प्लस पॉइंट तुला युनिव्हर्सकडून आलाय, की जेव्हापर्यंत तुला त्रास होत नाही ना, तेव्हापर्यंत तू कधीच अशा गोष्टीमध्ये स्वतः मी काय आहे? मी माझ्यासाठी काय केलं पाहिजे? विचार करणारच नाहीस. करणारच नाही. तर हे तुला ना गिफ्ट मिळालंय, की तू आजारी आहे, तुझं बॉडी पेन होतंय, की आपण तुला नवीन नाहीये. आपण नवीन नाही. हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं. हे सेम स्टोरी प्रत्येकाच्या येस. बाबतीमध्ये हां, होतं. तर ते तू खूप सगळ्यांच्या बाबतीत होतं. मजा कर, खूप एन्जॉय कारण आपल्याला आहे ना, हे हा असं त्रास दिलास आणि मी आता माझ्या आता आपल्याकडे प्रत्येकानं पूजा मॅडम तुमचा आवाज अटकतोय वाटतं. काम करीत त्यासाठी तुम्हाला नेट नेटवर्क तुमचं हे होतंय, ब्रेक. स्ट्रेस नेटवर्क ब्रेक होतंय तुमचं थोडं मध्ये-मध्ये. तर आवाज अटकत होता. बहुतेक नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल त्यांचा. तर हे जे आता पूजा मॅडम बोलल्या ना, हे 100% आहे आणि हे सगळ्यांच्या बाबतीत होतं. सगळ्यांच्या बाबतीत आपण काही नवीन नाही. पण जेव्हा पण काहीतरी नवीन सुरुवात व्हायची असते, जेव्हा पण मोठा बदल व्हायचा असतो आणि मिरेकल यायचं असतं, त्याच्या आधीची प्रोसेस येईल. आधीची प्रोसेस येईल. त्याच्यानंतर आहे ना, आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं मॅजिक ऑलरेडी असतं. फक्त ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि ते कॅच करता आलं पाहिजे. त्यात आपल्याला भोगून संपवायचे की त्याचा स्वाद घेऊन द्यायचे, जे चांगलं झालंय ते करून हे करायचं, की सेम आपल्याला कंडिशन ठेवल्याचं. आणि जेव्हा आपल्याला सगळं जे आहे त्याचा स्वीकार करायला लागलो ना, जशी लाईफ आहे, स्वतःचा स्वीकार करायला लागलो ना, परवाला आम्ही तेच केलं. स्वतःवर प्रॅक्टिस केली, स्वतःला आम्ही हील केलं आणि स्वतः जसं आहे तसं स्वतःला आपण प्रेम करायला लागलो ना, 100% आपल्या फेवरमध्ये गोष्टी व्हायला लागतात. आणि होणार 100% ते होणार. फक्त आपल्याला कोणतरी मेसेजर, आपल्याला कोणतरी मेसेज म्हणून येत असतं, आपल्याला क्लू येत असतं. कारण डायरेक्ट भगवंत तर आपल्यापर्यंत येणार नाही.
आहे ना. देव देव आपल्यापर्यंत येणार नाही, भगवंत आपल्यापर्यंत, आपल्याला असे लोक मिळतात, मेसेज मिळतात, युनिव्हर्सल कडनं नंबर्स मिळतात, काही फोटो मिळतात. जसं आता हळूहळू क्लास होईल तसं लक्षात येईल तुझ्या. हो हो मॅडम, हो मॅडम. येस. आता आपण पण पूजा मॅम, थँक्यू. येस, बसा डायरी आणि पेन घेऊन बसा. येस, आता आपल्याला काय करायचंय, आपण लिहिलंय आता आई वडील हे जे नावं लिहिले ना, तर मी जसं सांगितलं तुम्ही तसं मेडिटेशन मध्ये करू शकता, किंवा तुम्ही बसून असं प्रत्येकाचं रायटिंग मध्ये लिहू शकता. तर आपण सुरुवातीला काय करू, आपल्या आई वडिलांचे लिहू, जेणेकरून तुम्हाला कळेल की बाकीच्यांचे पण कसे द्यायचे, त्याच्यामध्ये विथ फिलिंग. तर सुरुवातीला आपण आईचे लिहू, की आपल्याला आईपासून आपण बनलेलो आहे. आय एम ग्रेटफुल किंवा आय एम थँक्सफुल, किंवा मराठीमधून लिहा, मी कृतज्ञ आहे, मी आभारी आहे. जसं तुम्हाला ज्या तुमच्या इमोशन आहे तसं. मी कृतज्ञ आहे माझ्या सुंदर किंवा अशा स्वीट आईसाठी, जे तुम्हाला शब्द सुचतात ते लिहा. आय एम ग्रेटफुल माय स्वीट मॉम बिकॉज, सांगा बिकॉज तू मला 9 महिने पोटात ठेवून मला जन्म दिला, हेल्दी, धन्यवाद. हा. मग त्याच्यात सगळं आलं, फील करा ते सगळ्या गोष्टी, की तिने काय सहन केलं असणार आहे, काय पेन आपल्यासाठी सहन केलं असं, काय काय तिला जे आवडतं नाही आवडत ते तिला खायला, म्हणजे आपल्यामुळे तिने खाल्लं आहे ना. बाळ झाल्यावर असं नाही कंडिशन, हे खायचं नाही ते खायचं नाही, की तिने ते आपल्यासाठी सगळे सॅक्रिफाईस केले. थँक्यू आई. आय लव्ह यू. आय ट्रस्ट यू. माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. भावेश, काय केलंय तू तिथं, हात नको लावू. येस, लिहिलं. आणि आता अजून एक सांगा, मी कृतज्ञ आहे माझ्या आईसाठी भावेश, मोबाईल इकडे घे बरं, काहीतरी कार्य करतो. सांगा पटकन, सांगा प्रियंका ताई, तुम्ही का कृतज्ञ आहे तुमच्या आईसाठी? कारण आईने मला एवढ्या काबिल बनवलेलं आहे. वायफाय बंद पडलं का विशाल? हा बोला. मी कृतज्ञ आहे. लिहा ते, लिहा, तुम्हाला जे आहे ना ते लिहा. कृतज्ञ आहे माझ्या आईसाठी, तिने केलेला कुठला तुम्हाला गोष्ट आवडती, पदार्थ आवडतो, काय तुम्हाला लहानपणी खायला आवडत होतं, किंवा तुम्हाला कुठली गोष्ट आवडत होती, तर ते तुम्ही लिहायचंय. मी माझ्या आईसाठी कृतज्ञ आहे कारण ती मला शॉपिंगला घेऊन जायची, आणि मला काही आवडणाऱ्या गोष्टी असेल, बांगड्या असेल, पर्स असेल, ते मला घेऊन द्यायची, आणि परत खाऊ पण खायला आम्ही जायचो. जे आवडत असेल, डोसा खायचा आहे, इडली खायचं, त्यावेळेस ती गोष्ट तुम्ही फील करू शकता. कुठला पदार्थ आहे तुमच्या आईचा तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला आवडतो, अजूनही तुम्हाला त्याची टेस्ट आहे, किंवा ती गोष्ट तुम्हाला आवडायची, लहानपणी केलेली असेल, खाऊ घालताना ती लिहायची है ना. माझ्या आई एक रेसिपी की खिचडी करायची, जी खिचडी अशी खूप त्याच्यामध्ये म्हणजे काही नसायचं त्याच्यामध्ये. लहानपणी आम्ही जेव्हा छोटे छोटे खूप होतो, की ते डाळ आणि तांदूळ आणि हे होतं, फक्त हळद असायची त्याच्यामध्ये. आणि ती खिचडीची टेस्ट, आणि म्हणजे आजूबाजूचे पण म्हणायचे की तुमची खिचडी खूपच सुंदर, त्याच्यावर तूप आणि दूध टाकून असं ती आम्हाला खायला द्यायची. म्हणजे आम्ही लहान होतो, तिखट वगैरे खात नसं एकदम लहानपणी. तर ती एक फिक्की खिचडी जी होती ना, त्याचं स्ट्रक्चरच वेगळं होतं, डाळ तांदूळ हळद असंच राहायचं.
आणि ती गरम गरम अशी काढली की त्याच्यामध्ये ना दूध आणि तूप टाकायची ती वरती आणि ते खायची आम्हाला. तर त्याचा स्वाद अजूनही मला आठवतो की ती खिचडी माझ्याकडनं तशी खिचडी नंतर नाही बनत मला, किंवा ती खिचडी नंतर मी नाही खाल्ली. आम्ही जेव्हा लहानपणी होतो तेव्हाच आम्ही ती खिचडी, आणि शेजारचे वगैरे जे असले कोणी ते पण मागून घ्यायचे की तुमची ती खिचडी ना खूप छान होती. तर तिचं ते खूप भारी ती खिचडी ती बनवायची. आणि आम्हाला सगळ्यांना अशा प्लेटमध्ये, छोट्या छोट्या प्लेटमध्ये द्यायचे ना, एकत्र बसून अशा आम्ही एकमेका हाताने खायला सवय लावायची. तर ते खूप सुंदर आठवण आहे. माझी आई ना दादरची आहे ना, दादरची ते लोक ब्राह्मण आहेत. तर ते इतकं छान त्यांच्या ना सिंपल रेसिपी एकदम सिंपल. काहीच त्याच्यात नाही कांदा, लसूण वगैरेच कमी असायचं. पण एकदम सिंपल रेसिपी आणि त्याचा स्वाद इतका छान ना, जेवण साधं. पण अजूनही मी त्या गोष्टी आता बरीच वर्ष झाली की आई जेवण नाही बनवत. पण अजूनही ना आठवतात तिचे बेसनचे लाडू म्हणा, तिचे साधी रोजचं जेवण पण त्याचं एवढं साधं सिंपल असायचं ना, की बाहेर तुम्ही किती महागातलं जेवाल ना, त्याची सरच नाही त्या गोष्टीला. म्हणून आम्हाला पण ना, मला पण ना ती सवय लागली, की घरचं जेवायचं, घरचं खायचं असं. मग आपल्याला किती मोठं ब्लेस दिलंय ते आपल्या आईने, की आपल्याला चांगलं सात्विक खाऊ घालायचं, आणि इतकं त्याच्यात प्रेम भरभरून होतं की ती गोष्ट आपल्याला आवडते. मग असे खूप पदार्थ असतील ते आपण आठवण करायचे, की माझ्या इथे शेवया बनवायची. ते शेवया पूर्वी घरी बनवायच्या ना अशा, आणि त्याच्यानंतर त्या हां, शेवया हां. त्या तुपात भाजून आणि त्याच्यावर असं दूध, साखर, तूप टाकून ते द्यायची. तर त्याची काय वाह! म्हणजे त्याचा वासही असा पूर्ण घरात यायचा बनवलं की. आणि तो आम्ही खायचो. शिरा बनवला तर तो शिरा पण असा तिचा हातचा एकदम टेस्टी बदामाचा शिरा जो राहायचा. नंतर आता डिलिव्हरीमध्ये माझी आई मला तो शिरा बनवून खाऊ घालायची. तर हे सगळं ब्लेस आहे आपल्यासाठी. किती जणांना हे ब्लेस हो. नाही मिळालं असणार. तर हे आपण फील करायचं. हे तुमच्या लिहायचं. आज आपल्याला कदाचित तेवढा वेळ नाही पुरणार आपल्याला इथे लिहित बसायला. तर मग हे तुम्ही आज दिवसभरात काय करा, की हे लिहा सगळं. आईचं, नंतर वडिलांचं लिहा छोटं-छोटं. नंतरचे आपल्याला असे छोटे-छोटे गुरु मिळालेले, की तुमच्यासाठी खूप काही त्यांनी चांगलं केलेलं आहे. कोणी कदाचित काही फीस भरली असेल, कोणी काही दिलं असेल, खाऊ दिला असेल. कोणी, तर हे सगळे गोष्ट जे आहे ते ब्लेस म्हणून आलेले. तर हे आपल्या जे आता सध्याचे जे रिलेशनशिप आहे त्यांना हील करण्याची प्रोसेस आहे. लिहिते. मी रोज लिहिते. सगळे हे तर एवढे फक्त आईचेच आहेत.